पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय, कल्पेश भगत यांचं मनी पॉकेट हरवलेलं आहे. तर प्लीज कोणाला मिळालं असेल तर प्लीज ते परत आणून द्यायचं आहे. पैसे अजिबात दिले नाही ते चालतील, परंतु ते डॉक्युमेंट्स फार महत्त्वाचे आहेत, ते मात्र द्यायचे आहेत. हॅलो. NSC खनाव संघाची ही स्पर्धा मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच फलंदाजी करताना बाल युवक प्रेझारी संघ या मैदानामध्ये प्रथमतः फलंदाजी करताना पाहिला. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर सर विकेट मात्र या ठिकाणी आले आणि नक्कीच जो मोठा आदरा होता किंवा ज्या ठिकाणी आयकॉनची स्पर्धा Thank you. आपल्याला पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी एक वर्कर आहे, गरीब आहे वर्कर, त्याचा मोबाईल हरवलेला आहे. जर कोणाला तो मोबाईल मिळाला असेल तर प्लीज तो मात्र आणून द्यायचा आहे. बाहेरून काम करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा मोबाईल मात्र हरवलेला आहे. जर कोणाला मिळाला तर रिअलमी कंपनीचा मोबाईल आहे. आणि कल्पेश भगत यांच्या त्या पॉकेटमध्ये त्यांचं लायसन, त्याच वेळेला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड सर्व काही आहे. तर कोणाला ते पॉकेट्स मिळाले असेल तर प्लीज द्या. ते पैसे तुम्हालाच घ्या तो सांगतोय स्वतः येऊन, परंतु ते डॉक्युमेंट्स द्या. कारण आताच्या जमान्यामध्ये पैशाला तर महत्त्व आहेच, परंतु पैशापेक्षा डॉक्युमेंट्सला महत्त्व आहे. कारण ते काढण्यासाठी पुन्हा एकदा त्यासाठी त्रास सहन करावा लागतो. नक्कीच आपण पाहतोय की मैदानामध्ये अजय आणि नवीन आलेला खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय की पहिला चेंडू निकेशच्या माध्यमातून खेळण्या काय मर्यादेमध्ये चेंडू होता. नक्कीच या ठिकाणी पंच सुद्धा या चेंडूवरती पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू संघात झालेली पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर आपण पहिलं षटक चालू असताना फक्त एक धावसंख्या मैदानामध्ये लागलेली पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये वाढ होणं तर गरजेचं आहे, कारण या महत्त्वाच्या क्षणी किंवा ज्या ठिकाणी धावसंख्येमध्ये वाढ करायची आहे त्या ठिकाणी धावसंख्या मात्र येत नाही आहे. नक्कीच अशाच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर ह्या चेंडूवरती वाईट घोषित केला आणि वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. नक्कीच धावसंख्येचा विचार जर आपण केला तर पहिलं षटक चालू असताना नक्कीच एक वाईटच्या स्वरूपात आणि बॅटच्या स्वरूपात एक धाव नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आमचे गुणलेखक सुद्धा दर्शवतात की नक्कीच ह्या मार्फत जर पण जर विचार केला तर पहिल्या षटकचा अंतिम चेंडू पडण्या अगोदर या ठिकाणी नक्कीच 2 धावा, हा चेंडू सुद्धा निर्धाव पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक समाप्ती झालेलं पाहायला मिळतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 2. नक्कीच हा सामना चेक. तर या ठिकाणी पवन कणे यांनी जी केलेली धुव्वादार फलंदाजी आणि फलंदाजी प्रभावित होऊन सन्माननीय कांचन बंधू यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक हे पवन कणे यांच्यासाठी आलेलं आहे. तर जेव्हा वेळ मिळेल पवन कणे तेव्हा ते मात्र आपण घेऊन जायचं आहे. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. गोलंदाज हरीश गवड यांच्या माध्यमातून दुसरं षटक फेकण्यासाठी मैदानामध्ये नक्कीच NSC खानाव संघाचं हे सुंदर असं मैदान आणि सुंदर अशी खेळपट्टी सजवलेली आपल्याला पाहायला मिळते. या मैदानामध्ये दरवर्षी मी सामना पाहायला येतो, परंतु नक्कीच बुखारी सरांच्या माध्यमातून ही मला संधी मिळाली आणि ह्या मैदानावरती समालोचन कक्षाच्या माध्यमातून मी खरंच आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच या ठिकाणी हरीश गावण मैदानावरती गोलंदाजीवरती आल्यानंतर ज्या ठिकाणी मैदानामध्ये पहिलं षटक पाहायला मिळालं, कमी धावांचं आलेलं पाहायला मिळालं. 2 धावांचं षटक या ठिकाणी पाहिलं तर नक्की कमी षटकांचं हे षटक आणि कंजूस गोलंदाजी करणारा गोलंदाज एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हरीशच्या विरोधामध्ये मोठे फेडे येणं गरजेचं असेल. अजय नक्कीच सर्वांचा आवडता खेळाडू या मैदानामध्ये डावखुरा फलंदाज म्हणून ओळखला जाईल. पाहायचा हवा मात्र आता अजयची साथ देईल का ह्या मैदानावरती. अजयची गोलंदाजी हरीशच्या मैदानामध्ये फलंदाजी पाहायला गेलं तर नक्कीच अजयच्या फलंदाजीवरती प्रत्येकाचा विश्वास असेल. आतापर्यंत अजयने एक चेंडू खेळलाय, बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. की पहिला चेंडू या मैदानामध्ये अजयसाठी सुंदरसा फटका आणि या चेंडूवरती झेल सुद्धा मिळते, डीजेला मिळते संधी आणि डीजे
आणि सुमेश जाधवला सुद्धा तर या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. माझे लाईव्हचे गुणलक्ष दर्शवतात की या मैदानामध्ये ज्या प्रकारे सामना पाहायचा होता प्रेक्षकांना, किंवा जर मग तो पवन केणीचा सामना असेल किंवा मग त्याचप्रमाणे विवेक शेलारचा सामना असेल, नक्कीच पब्लिक थांबली होती. परंतु सामन्यामध्ये रंग गेल्यानंतर किंवा त्याचप्रमाणे जर मग सामन्यामध्ये धावसंख्या होत नसेल तर नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा ह्या ठिकाणी सामना बघायला मजा राहत नाही. अजयनी मात्र ह्या ठिकाणी नाराज केलं होतं. पहिल्या चेंडूवरती झेलवाद झाला होता. आता मात्र सर्व जबाबदारी सुमेश जाधव आणि निलेश पाटीलवरती आपल्याला पाहायची आहे. हरीश गावंडचा हा दुसरा चेंडू, नक्कीच चांगला असा चेंडू फेकण्यामध्ये यश आले. या चेंडूवरती कार्पेटच्या आधाराने 1 धाव पूर्ण झाली. एकेरी धावसंख्येने मैदानामध्ये वाढ होते. धावसंख्या झाली ती 3 धावा. आतापर्यंत पाहिलं तर 2 विकेट ह्या मैदानामध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच एकंदरीत खेळ जर पाहिला तर दिशांत पाटील पुरस्कृत भूमी अँड अनिकेत 11 पेण कोलीवाडा हा संघ या ठिकाणी मैदानामध्ये आपली ताकद दाखवताना पाहायला मिळतोय. चांगली अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी दुसरं षटक चालू आहे हरीश गावंड याचं 2 चेंडू मैदानामध्ये फेकण्यामध्ये यश सुद्धा आलेला पाहायला मिळते. हा फुलटॉस चेंडू, परंतु पुन्हा एकदा नशिबाने साथ मात्र दिले पेण कोलीवाडा संघाची आणि या चेंडूवरती सुद्धा मिळते झेलच्या स्वरूपामध्ये विकेट. धावसंख्या बनवायची आहे, परंतु ह्या ठिकाणी मैदानामध्ये ज्या प्रकारचे आपण जर विचार केला तर सुमेध आला होता. सुमेध सुद्धा या ठिकाणी कुठेतरी कमी पडला. त्यानंतर आता प्रसाद राऊत हा मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. प्रसाद राऊत सुद्धा एक मोठं नाव आणि क्रिकेटमधल्या प्रसादचा जर विचार केला तर या ठिकाणी प्रसादला जे आपले साथी फलंदाज ज्यांनी कामगिरी करण्यामध्ये चुकले आहेत किंवा धावसंख्या मारण्यामध्ये कमी पडलेल्या आहेत, ती मात्र कामगिरी प्रसादला करून दाखवावी लागेल. प्रसादजी जर आपण सर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फलंदाजी बघितलीत तर एक उत्तम त्याची फलंदाजी करणारा हा आपला खेळाडू पाहायला मिळाला होता. आता मात्र या खानावच्या मैदानावरती मोठे फटके षटकार चौकार येणं गरजेचं असेल. पाहायचा हरीशचा हा चेंडू, नक्की चेंडू अंगावरती आदळले. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगत झाली. पुन्हा एकदा हरीश गावंड फलंदाजच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना नक्कीच यशस्वी ठरलाय. पाहता पाहता या ठिकाणी 4 चेंडू हरीशने मैदानामध्ये यशस्वीता फेकलेले पाहायला मिळतात. कोणताही षटकार चौकार अजूनपर्यंत मैदानामध्ये पाहायला मिळाला नाही आहे. नक्कीच 3 धावा आणि 3 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एक पकड मजबूत पकडून ठेवायची आपली असते त्या गोलंदाजी करत असताना. त्या माध्यमातून हरीशचा हा पुन्हा एकदा बॅक टू बॅक ह्या षटकामध्ये जवळपास आपल्या माध्यमातून ही 3री विकेट पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा डीजेला संधी मिळते. आता मात्र किशोर नाईक, नक्कीच ह्या किशोर नाईकचं एक प्रामुख्याने उल्लेख केला गेला जाईल मुखारी सर. तर ज्या ठिकाणी PMP चषक झालं होतं त्या ठिकाणी किशोर नाईक हा ज्यावेळी फायनल संघ झाला होता सुरेश काका यांचा संघ, सुरेश घरत वर्सुल ग्रामपंचायत सदस्य यांच्या संघातनं खेळला होता आणि नक्कीच चांगली कामगिरी केली होती. चांगली गोलंदाजी फलंदाजी अष्टपैलू खेळाची आणि तशीच बेस बॉलरच्या स्वरूपामध्ये. पण या ठिकाणी सर पाहायला गेलं तर नशीब मात्र पेण कोलीवाडा संघाचं पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा डीजेला संधी मिळते. ही 4 षटकांचा आपल्याला खेळ ह्या मैदानामध्ये पाहायचा आहे. जर जवळपास जर विचार करायला गेला तर लाईव्ह शोच्या माध्यमातून ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला जर पाहिलं तर फक्त 3 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर आणि विकेटच्या स्वरूपामध्ये आपण 5 गडी माघारी परतलेले आपण पाहायला मिळतात. गोलंदाजाचं नाव असेल रमाकांत शर्मा, नक्की
तिसऱ्या नंबरवरती गोलंदाजीसाठी आला हा रमाकांत शर्मा. मैदानामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी हरीश गावंडनी केली त्याच प्रकारची गोलंदाजी, तशाच प्रकारची एक वेगवान पद्धतीची गोलंदाजी आपल्याला सुद्धा करावी लागेल. नक्कीच जी आपल्या गोलंदाजीच्या मार्फतच्या ह्या स्पर्धेमध्ये किंवा ह्या सामन्यामध्ये आपण पकड निर्माण केलेली आहेत, त्याच प्रकारचे हे सुद्धा षटक आम्हाला पाहायला मिळेल का? नक्कीच सर्वांचं लक्ष असेल ते म्हणजे ह्या गोलंदाजावरती. आणि समोर असेल खेळण्यासाठी सज्ज सुमेश जाधव आणि नवीन आलेला फलंदाज हितेश पाटील. स्ट्राईकला बघितलं तर डावखुरा फलंदाज सुमित पाटील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित जाधव पहिला चेंडू नक्कीच ह्या ठिकाणी आपण विचार केला तर सुमित जाधव हितेश पाटील ही जोडी मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. ह्या सुद्धा समीकरण सर आपल्याला त्याच प्रकारे पाहायला मिळते. ज्या ठिकाणी प्रथमतः 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, फक्त 3 धावा मैदानामध्ये आल्या होत्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला, पहिल्या चेंडूवरती तेच समीकरण पाहायला मिळालं. चेंडू बॅक टू बॅक आता निर्धाव जाताना पाहायला मिळतात. IPLच्या फॉर्मॅटमध्ये नक्कीच आपण जे बाहेरचे 4 खेळाडू बोलवतो किंवा आपल्याला खेळताना पाहायला मिळतात, नक्कीच त्यांचा परफॉर्मन्स मात्र आज या खानावच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. हा दुसरा चेंडू जाधवचा फुलटॉस चेंडू होता. नक्कीच पंचांनी या चेंडूवरती नो चेंडू घोषित केला आणि ह्या नो चेंडूची सांगता होत असताना नक्कीच नो चेंडूवरती फ्री हिटचा चेंडू आपल्याला हा पाहायला मिळेल. नक्कीच आजच्या दिवसामध्ये सुद्धा कोळीवाड्यामध्ये वर्सोली प्रीमियर लीग सुद्धा पार पडली. नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा यासिमसन बुखारे आणि मी स्वतः जयेश ठेकर मैदानामध्ये समालोचन करत असताना अनेक प्रकारचे नो चेंडू वाईट चेंडू पाहिले. नक्कीच वाईट चेंडू किंवा नो चेंडूने सामन्यामध्ये फरक सर झालेला पाहायला मिळतो किंवा अशा ठिकाणी जर पाहायला गेलं तर फ्री हिटच्या चेंडूवरती कोणत्याही झेलबाद किंवा यष्टी उद्ध्वस्त केली तर विकेट मिळत नाही, हे एक फायदा असतो फलंदाजाला. त्या दरम्यान नक्कीच रमाकांत शर्माची आपण जर गोलंदाजी बघितली तर फलंदाजीच्या विरोधामध्ये एक चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत पार पडला. हरीश गावंड सुद्धा चांगली गोलंदाजी करून गेलाय. जवळपास 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला होता, 3 धावा मैदानामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. नक्कीच आता सुद्धा रमाकांत शर्माची ही गोलंदाजी उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी. जवळपास आतापर्यंत 3 चेंडू रमाकांतनी फेकलेत आणि धावसंख्या फक्त दिली ती एक 5 खेळाडू माघारी परतण्यामध्ये यश आले. ते म्हणजे पेण कोळीवाडा संघाला. बालयुवक पेझारी संघ विरुद्ध दिशान पाटील पुरस्कृत भूमी अँड अनिकेत 11 पेण कोळीवाडा हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मैदानामध्ये टिकायचं असेल, या सामन्यामध्ये रंगत आणायची असेल तर सर आपल्याला धावसंख्या रचावी लागेल. परंतु कुठेतरी या ठिकाणी जे फलंदाज आहेत ते गोलंदाजीच्या विरोधामध्ये कमी पडलेले पाहायला मिळतात. भरपूर अतिशय कमी प्रमाणात कमी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्या दरम्यान आता सुद्धा पाहायला गेलं तर 4थ्या चेंडूची सांगता झाले. रमाकांत शर्मा गोलंदाजी करत असताना जर विचार केला तर बॅक टू बॅक 3 चेंडूंचा निर्धाव हॅट्रिक खेळ आपल्याला पाहायला मिळालाय आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव पकडायला लागेल. ह्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते आणि डीजेला मिळते संधी. कम ऑन डीजे. दर्णे गुरुजी नेक्स्ट मॅच अनाउन्समेंट करायची आहे. तर मी पुढील संघांना विनंती करतोय की प्रसाद चव्हाण पुरस्कृत PC स्पोर्ट्स झालखंड विरुद्ध OV सूरज गवणकर पुरस्कृत नागेश्वर रावत या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि आपले कर्णधार असतील ते टॉस बॉक्समध्ये पाठवायचे आहेत प्लीज लवकरात लवकर. त्या दरम्यान आपण रमाकांत शर्माची गोलंदाजी बघतोय. आतापर्यंत रमाकांत शर्मांनी 5 चेंडू मैदानामध्ये फेकलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अंतिम चेंडू मैदानामध्ये फेकण्यासाठी सज्ज असेल रमाकांत शर्मा. नक्कीच आजचा दिवस जर पाहिला तर एक महत्त्वाचा दिवस असेल. आजच्या दिवसामध्ये मला धरणेकरण गुरुजींसोबत पहिल्यांदा संधी भेटली. त्याचनंतर सौरभ भुरे सर सुद्धा माझ्यासोबत आहेत. त्याचसोबत पाहायला गेलं तर बुखारी सर आणि ड्रीम्स क्रिकेटची पूर्ण टीम, तसेच नक्की माझे मित्र लवेश घर सुद्धा या ठिकाणी मला मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात. एक संधी मिळणं सर कुठेतरी गरजेचं असतं आणि बुखारे सर असतील किंवा मग सौरभ भुरे सर असतील नेहमी कुठे ना कुठे प्रयत्न करत असतात की आपल्यासोबत
हा सुद्धा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या षटकाची सुद्धा सांगता झाली. जवळपास 18 चेंडूंचा ह्या ठिकाणी खेळ समाप्त झालेला पाहायला मिळतोय. धरणे गुरुजी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत की 18 चेंडूंवरती फक्त 4 धावा लागल्यात आणि जवळपास 6 खेळाडू माघारी म्हणजे अर्धा संघ माघारी परतलाय. पाहायला गेलं तर हा एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळेल. जवळपास पाहायला गेलं तर मग बालयोग पेजारीची फलंदाजी झाल्यानंतर ज्या ठिकाणी पेंट गोळीवाडा संघ फलंदाजीला आल्यानंतर लवकरात लवकर सामना संपेल म्हणजे थोडासा टाइम सुद्धा वाचल्यासारखं आपल्याला समीकरण ह्या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचं षटक अंतिम षटक मैदानामध्ये पडण्यासाठी फेकण्यासारखी मार्गस्थ असेल. नक्कीच धरणे गुरुजी आमच्यापर्यंत पोहोचवतील की हे चौथं षटक घेऊन नक्की कोणत्या हातामध्ये ही गोलंदाजीची भूमिका पार पाडण्यासाठी देणार. समीर आवासकर गोलंदाजाचं नाव असेल. नक्कीच आपल्या संघाकडनं म्हणजे पेंट कोळीवाडा संघाकडनं ही गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. एक शेवटचं गोलंदाजीचं एक आपल्याला प्रदर्शन ह्या ठिकाणी पाहायला मिळणार. कारण पहिला आलेला गोलंदाज सुंदर गोलंदाजी केली. त्यानंतर हरेश गावंडाला गोलंदाजीसाठी त्यांनी सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त 3 धावा होत्या. त्यानंतर रमाकांत शर्मा गोलंदाजीसाठी आला. त्यांनी सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि जवळपास पाहायला गेलं तर 18 चेंडूच्या समाप्तीनंतर जवळपास धावसंख्या मैदानामध्ये लागली ती 4 धावा आणि 6 गडी माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम शेवटचे ह्या पहिल्या इनिंग मधले 6 चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. चेंडू नंबर 1 मैदानामध्ये फेकण्यासाठी सज्ज समीर आवासकर. नक्की समीर आवासकर चेंडूवरती जोरदार प्रहार केला होता. परंतु ज्या ठिकाणी आपण सर म्हणतो की आपलं नशीब नसतं किंवा आपल्या संघाचा गेम होत नाही किंवा आपला संघ ह्या ठिकाणी कुठलाही परफॉर्मन्स दाखवू शकत नाही, त्याच प्रकारची इथं झेल 5 स्वरूपामध्ये ही विकेट गेली. 7 विकेट गेले. पुन्हा एकदा डीजेला संधी मिळते. नवीन खेळाडू प्रमोद पाटील समीर आवासकरच्या विरोधामध्ये खेळत असताना प्रमोद पाटील आणि प्रतीक पाटील ही जोडी आता मैदानामध्ये जवळपास आपल्याला या मैदानामध्ये 4 षटकं फेकण्या इतकी तरी आपल्याला धावसंख्या रचायची आहे. पाहायला गेलं तर फक्त 4 धावा आणि 7 विकेट म्हणजे ह्या ठिकाणी एक लज्जात्मक कामगिरी करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 4 षटकं म्हटली तर जवळपास आपल्याला 24 चेंडू खेळायला मिळत असतात. तरी 24 चेंडूमध्ये जवळपास एकेरी दुहेरी धावसंख्या जरी आली तरी एक निर्णायक स्कोर किंवा आपल्याला एक फायटिंग स्कोर जरी म्हणू शकतोय. निश्चितच ह्या ठिकाणी एक चांगली अशी धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. नक्कीच पुन्हा एकदा तेच समीकरण पाहायला मिळतंय. चेंडू नंबर 4थ्या षटकातला 2 ह्या ठिकाणी संपुष्टात आलाय. हा सुद्धा चेंडू निर्धाव गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरंच ह्या ठिकाणी प्रत्येक आलेल्या गोलंदाजाचं किंवा ह्या ठिकाणी कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. कोणता गोलंदाज कोणत्या ठिकाणी वापरावा, कसा त्याचा वापर करून घ्यावा ह्याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं. बॅक टू बॅक दुसरा चेंडू जशा प्रकारे रमाकांत शर्मानी गोलंदाजीला सुरुवात केली होती, हरीश गावंडनी गोलंदाजीला सुरुवात केली होती, त्याच प्रकारे समीर आवासकर पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास समीरचे 2 चेंडू मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले. हा 3रा चेंडू आणि या 3ऱ्या चेंडूवरती सुद्धा पाहायला गेलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांच्या मार्फत विकेट घोषित करण्यात येते. पुन्हा एकदा डीजे संधी. ओवी आमची आलेली आहे. अर्थातच नागेश्वर आवास या संघाची संघमालक ती आहे. तर त्या संघाचा कॅप्टन देखील आमच्या समोर उपस्थित आहे. तर विनंती असेल की प्रतिस्पर्धी संघ झारखंड या संघाला विनंती असेल की आपण मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर नक्कीच या दरम्यान पाहायला गेलं तर 4थ्या षटकातील 3 चेंडू मैदानामध्ये येणं बाकी असेल. नक्कीच हा चेंडू क्रमांक 4 नक्कीच कार्पेटच्या दाने 1 धाव चेंडूवरती या पूर्ण झाली. या एका धावेनिशी समाधान मानावं लागेल. कारण सर हे बघायला गेलं तर धावसंख्या येण्यामध्ये खूप लेट झाली आपल्याला पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी मोठे फटके मारण्याची गरज होती त्यावेळी मात्र गोलंदाजांनी आपली ताकद दाखवून दिले, आपला आत्मविश्वास दाखवून दिले. आणि आता मात्र एकेरी दुहेरीने धावसंख्या वाढत जाऊन मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच ह्या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेताना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा जवळपास 6 धावसंख्या आणि जवळपास 9 विकेट मैदानामध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतात.
तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण टॉस सोडवतोय. अर्थातच या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्मान जितेंद्र गोंधळी यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. टेल इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलाय आवाज संघ, फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. येस, टॉस जिंकला नागेश्वर आवाज संघाने आणि प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विनंती असेल आता ज्या संघाची फिल्डिंग असेल त्या संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण पाहतोय NSC खानाव व नवतोर मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही भव्यदिव्य स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे NSC खानाव चषक 2025. या स्पर्धेमध्ये ग्रामीणमध्ये 24 संघ आपण घेतलेत. प्रथम क्रमांक 1,50,000, द्वितीय क्रमांक 80,000, तृतीय क्रमांक 40,000, तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी सन्माननीय अशोकजी वाडेकर यांच्या माध्यमातून 2 स्पोर्ट्स सायकल आहेत. आणि तदनंतर मॅन ऑफ द सिरीज ह्या ज्या आहेत ते मॅन ऑफ द सिरीजसाठी दमदार आमदार महेंद्र चड्डवी यांच्याकडून बाईक देण्यात आलेली आहे. तसेच ओपन गटामध्ये पाहिलं तर ओपन गटामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक 1,50,000, द्वितीय क्रमांक 80,000 आणि याही फॉर्मॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी पुन्हा एकदा 2 सायकल म्हणजे तब्बल 4 सायकल हे अशोकजी वाडेकर म्हणजेच आमचे भाई यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तसेच पुन्हाच दुसरी जी बाईक आहे ती आपण गाव टू गाव IPL फॉर्मॅटसाठी दिलेली आहे आणि ही बाईक सुद्धा आपले दमदार आमदार सन्माननीय महेंद्र चड्डवी यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच देण्यात आलेले आहे. त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच मित्रांनो या स्पर्धेमध्ये हे आपलं 9वं पर्व चालू आहे, परंतु जेव्हा आपलं 14वं पर्व असेल तेव्हा बरोबर आपले जे आमदार आहेत त्यांची 10 वर्ष आमदारकीमध्ये पूर्ण होतील आणि त्यावेळेला या मैदानावरती जिथे ज्या जागेवरती तुम्हाला 2 व्हीलर दिसत आहे त्या जागेवरती तुम्हाला चक्क 4 व्हीलर दिसेल आणि हे स्वप्न आपल्याकडे कोणाचं तरी पूर्ण होणार आहे आणि याचं सर्व श्रेय हे आमदारांना जातं, याचं सर्व श्रेय आप्पांना जातं, ज्यांनी अविरतपणे ही 8 पर्व अगदी यशस्वीरित्या पार पाडून आता हे 9वं पर्व सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आजचा दुसरा दिवस आणि उद्याचा अंतिम दिवस आहे आणि हे सर्वांचं प्रेम आहे. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर बरेच आपल्या ग्रामीण संघांचे खेळाडू आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. गेल्या वर्षी अगदारच प्रदीपजी देसाई यांनी दिलेली जी बाईक आहे ही सागर काटकर ओमसाई सराई संघाचा, त्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि याही वर्षी सुद्धा आपलं कोणता तरी असा एक ग्रामीण खेळाडू असेल त्याचं स्वप्न बाईक मात्र मिळवायचं पूर्ण होणार आहे आणि याचं सर्व श्रेय हे आपण आप्पांना देऊया, जितेंद्र दादाला देऊया, निलेश दादाला देऊया, संपूर्ण खानाव ग्रामस्थ महिला मंडळ. धन्यवाद. नक्कीच या दरम्यान तर सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी कंपल्सरी 7 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर नचिक हितेश पाटीलचा चांगला असा चेंडू होता. नक्की समोर असलेला खेळाडू ओमकार हरपाल यांनी पहिल्या चेंडूवरती चांगला असा चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करून दाखवत सामना लवकरात लवकर संपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. पाहायचा आहे दुसरा चेंडू. चेंडू बॅटवरती घेतला, परंतु या चेंडूवरती कोणतीही चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, कारण नक्कीच माहिती असेल की सामना आपल्या हातामध्ये भरपूर धावसंख्या खूप कमी पार करायची आपल्याला. नक्कीच या दरम्यान पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती चेंडू निर्धावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज हितेश पाटील गोलंदाजी करत असताना समोर असेल हरपाल की या चेंडूवरती मोठा फटका, हा सुद्धा चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर मिळेल चौकार आणि सामन्याचं विनिंग शॉट लागून नक्कीच ओमकार हरपाल ह्या मैदानामध्ये सामना विजय करतोय आणि नक्कीच एक इझी विन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच नो डाऊट ह्या सामन्याचा मॅच द मॅचचा मॅनकरी ठरतो, सामनावीर ठरतोय हरीश गावण, ज्यांनी 1 धावा देऊन आपल्या वैयक्तिक षटकामध्ये 4 धावा घेतल्यात असा हा खेळाडू ठरतोय. सामना 1 धावसंख्या देऊन 4 विकेट घेतला असा हा खेळाडू ठरतोय सामनावीराचा मानकरी. तरी आपण सन्मानास पात्र आहात. आपण समालोचन